हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज आपण निघालो होतो महाबळेश्वरला आणि इथे येऊन आपण मस्तपैकी नाश्ता केला आणि आईस्क्रीम पण खाल्लं, कारण की मला खूप क्रेविंग होत होती. आणि त्यानंतर मस्त आपण आवरून आपली बाईक स्टार्ट केली आणि निघालो मस्त घाटातून. आणि एकदाच महाबळेश्वरच्या जवळ पोहोचल्यानंतर बघा इथं एवढी भारी थंडी चालू झाली होती का नाही. एवढं भारी नेचर आहे ना, तुम्ही बघू शकता. सुशांत ब्रो दाखव, आडवं दाखव. आणि मग ते आपण स्पॉटवर पोहोचलो, पण तिथं आपलं काही काम नव्हतं, कारण की तिथं लव्ह बर्ड्सच येतात. आज आपण आलो बरोबरच आहे, याचा असेल तर एन्जॉय. इकडचं नेचर, वातावरण तुम्हाला तर माहित आहे. आपल्या इकडे पाऊस आता लेट झालाय, पण इकडचं नेचर अजून पण टॉप नॉच आहे. आम्ही आता चाललोय एलिफंट हेड बघायला. बघूया कसं आहे. मग पुढे गेल्यावरती मी थोडं थकलो चढून चढून. पूर्ण भाई डोंगर एवढा मोठा होता का नाही. आणि नंतर मी खायला घेतला ऍपल, कारण की आपण आहे फिटनेस इन्फ्लुएन्सर, त्याच्यामुळे ऍपल आपल्याला ठेवावं लागतं, म्हणजे फ्रुट्स वगैरे. आणि मग गेलो आपण आपलं मेन काम करायला, ते म्हणजे हॉर्स रायडिंग. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी खरं म्हणायला गेलो तर महाबळेश्वरसाठी म्हणजे फेमस आहे हॉर्स रायडिंगसाठी, तर त्यासाठीच भाई इकडे आलो होतो मी. मग तुमच्या भावाने पण मस्तपैकी 2 घोड्यावरती हॉर्स रायडिंग केली. पहिल्यांदा तर एक व्हाईट घोड्यावरती, नंतर ब्लॅक घोड्यावरती. हा सांगायचं झालं तर त्या ब्लॅक घोड्याचं नाव बकासूर होतं. ते भाई एवढा चांगला पळत होता ना. आणि दुसऱ्या व्हाईट घोड्याचं नाव होतं माछो. तर तो होता ठीकठाक, बट हा ब्लॅक घोडा टॉप पळत होता. मग तुमच्या भावाने केली पोजिंग वगैरे, बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल. आणि खूप आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला या व्हिडिओ मध्ये खूप काय काय दिसत असेल आम्ही किती एन्जॉय केलाय. नंतर आम्ही पुढे आलो आणि आमचं पोटगत झालं म्हणून इथं सोडा प्यायला घेतला. तो सोडा तर एवढा भारी लागला ना, कारण की आम्ही खूप ट्रॅव्हलिंग केलं आणि त्याच्यामुळे आम्ही तापलो होतो उन्हाने पण. आणि मग आम्ही रात्र होत होत पोहोचलो आपल्या घरी. मग हिला पण टाकी फुल केली, कारण की भाई आपण पोट उपाशी राहिलं तरी चालेल, पण हिचं पोट उपाशी राहिलं तर ही चालणारच. तर चला भावना, भेटू अशाच ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या बॉडीची. जय शिवराय.